प्रशासनाच्या तत्परतेचा प्रत्यय देणारी घटना मंगळवारी कुंभारडे येथे घडली। दुपारी 3:30 वाजता तहसील कार्यालयात तक्रार दाखल झाली होती आणि अवघ्या 1 तासात बेकायदेशीरपणे बंद करण्यात आलेला परंपरागत वहिवाट रस्ता पुन्हा खुला झाला। त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। कुंभारडे येथील ढाकरदरी, कुंभारडे तसेच कोलदरी ते कुंभारडे गावादरम्यानचा परंपरागत वहिवाट रस्ता काही व्यक्तींनी अनधिकृतपणे अडवल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती। विशेषतः शेती कामासाठी ये-जा करणारे शेतकरी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत होता। याबाबत बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची गंभीर दखल घेत देवळा तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी तात्काळ देवळा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्याशी संपर्क साधत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील व मंडळ अधिकारी उमराणे यांनी घटनास्थळी धाव घेत रस्ता खुला करण्याची मोहीम हाती घेतली। स्वतः नंदा पाटील यांनी उपस्थित राहून संपूर्ण कारवाई पूर्ण केली। या झटपट आणि प्रभावी कारवाईमुळे सुमारे 200 शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि रुग्णांना दिलासा मिळाला। तक्रारीपासून कार्यवाहीपर्यंत अवघा 1 तास ही बाब परिसरात चर्चेचा विषय ठरली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान कोणत्याही वहिवाटीचा रस्ता बेकायदेशीरपणे अडवणे हा गंभीर प्रकार असून अशा कृत्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल। तसेच संबंधितांना शासकीय योजनांच्या लाभांपासूनही वंचित ठेवले जाऊ शकते असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे। सदर कारवाईवेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शेकडो ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाच्या या लोकाभिमुख आणि तातडीच्या कार्यवाहीमुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, देवळा।